त्यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने केलेला आहे. खरं तर अतिथी देव भव ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा जतन आपण आमदार चषक या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. महाराष्ट्राची ही संस्कृती मायाची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देत आणि एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देत आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करतोय. मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिला बॉल बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं कर्जत बाजारपेठ टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतात. ढोलारे साहेब पहिलं षटक घेऊन आलात. फिल्डिंगची रिस्ट्रिक्शन पहा किती अप्रतिम फिल्डिंग मात्र सेट केली आहे. गोलंदाजाला हवी असणारी परंतु इथे फिल्डिंग मध्ये चुकी झाली आहे. बॉल सरळ निघून जाईल. काऊ कॉर्नरला चौकार. तुम्ही डीजे थोडंसं स्टॉप घ्या कारण की मान्यवरांचा सन्मान देखील आपण करतोय आणि मॅच देखील चालू आहे. संधी तुम्हाला देखील मिळेल परंतु चेक व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय रमेशजी दुले साहेब यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतो. संदेशजी मोरे यांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण रमेशजी दुले यांचा सन्मान करावा. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय संदेशजी जाधव साहेब यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. तीन बॉल आतापर्यंत झालेत. धावा फलकावरती 4. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय नयनजी धुले साहेब यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. बरोबर बॅनरवरती षटकार आला. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज रवी याच्या बाट मधून आपण पाहता शॉर्ट बॉल थोडं जर मान्यवरांचा सन्मान चालू आहे. त्यानंतर आदरणीय दुर्वेजी धुले साहेब यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. दुर्वेजी धुले साहेब यांना सन्मानित करण्याची विनंती. मान्यवरांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वर टू कॉम्बॉक्स. आमदार चषक 2026 ही स्पर्धा पाहताय. अंतिम आणि शेवटची रात्र या स्पर्धेची. अंतिम रात्रीमध्ये अंतिम पडावामध्ये फुलटॉस बॉल ऑन साइडला. बॉल गॅपमध्ये चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार आल्यानंतर धावसंख्या एकंदरीतच पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या अकुर्ले टीमची. ती मात्र 16 धावा धावफलकावरती आल्यात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्याच पॉवर प्लेमध्ये 16 धावा बनवल्यात. त्या मात्र अकुर्ले टीमनं चांगली सुरुवात अकुर्ले टीमची. कर्जत बाजारपेठ टीमनं टॉस जिंकला होता. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि तदनंतर मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 16 धावा त्यांना खर्च केल्यात. आमदार चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. खूप छान असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम रात्र या स्पर्धेची. अफाट मेहनत खऱ्या अर्थानं संपूर्ण आयोजकांनी या स्पर्धेच्या मागे घेतली. संपूर्ण सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे आणि खऱ्या अर्थानं यंग ब्रिगेड सगळे यंग खऱ्या अर्थानं टॅलेंट आपल्याला सिद्धिविनायक मुद्रे टीमचं पाहायला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं
ही चालू असलेली स्पर्धा आमदार चषक 2026 आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेतली आमच्या सगळ्या आयोजकांनी. सिद्धेशजी मोरे, गौरवजी वायकर, संदेशजी मोरे, प्रणीतजी मोरे, सौरभ पलसकर, प्रथमेश मोहिते, दर्शन वायकर, यश वायकर, यश मोरे हे सगळेजण खऱ्या अर्थानं या स्पर्धेमागे अफाट मेहनत घेतात आणि त्यांच्या मेहनतीतून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते, अगदी साकार होते. शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आले. या स्पर्धेचे शेवटचे क्षण, अंतिम टप्पा, या स्पर्धेचा अंतिम पडाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला वेळ जास्तचा घेऊ नका, आपल्याकडे फक्त 25 मिनिटांच्या आतमध्ये पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त करायचं आहे. मयूर याच्या षटकार हॅट्रिकसाठी मिलिंद मोरे याच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल षटकार हॅट्रिकला. थोडंसं ॲडजस्ट, कारण की नव्यानंच हा संघ अगदी पहिल्यांदाच या रजनी स्पर्धेमध्ये खेळतोय. हो, पडल्यानंतर बाहेर निघाला. व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ओ समोर फोर्स केलाय, लॉंग ऑफला बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4, चौकार. वैभवजी दलवी आणि रमेशजी धुले यांच्याकडून अकोले टीमच्या बॅटरसाठी कॅश प्राइज आलाय. षटकार हॅट्रिक आली तर मात्र तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल षटकार हॅट्रिकला. धावसंख्या धावून पोहोचले धावफलकावरती आपण पाहताय 22 धावा धावफलकावरती. गेल्या 3ही रात्रीमध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ खऱ्या अर्थाने घेण्यात आला आणि त्या लकी ड्रॉ मध्ये आपण पाहताय 3 लकी आमचे प्रेक्षक, त्यांना मात्र 3 कूलर आपण गेल्या 3 रात्रीमध्ये दिले आणि आजच्या रात्रीमध्ये आपण त्या लकी विजेत्या प्रेक्षकाला या ठिकाणी सायकल देणार आहोत. रनआउटची संधी होती परंतु कलेक्शन थोडंसं उशिराने झालं. बॉल मात्र एसांवरती थोडासा उशिराने आला आणि त्याचमुळे कदाचित फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत हेच मात्र पंच दर्शवतात. धाव मिळाली आहे इथून अगदी आपण पाहता धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 24 धावा धावफलकावरती. बॅटिंग करते अकुर्ले टीम. आजच्या रात्रीमध्ये आपण लकी विजेत्या प्रेक्षकाला या ठिकाणी सायकल देणार आहोत. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट पूल केलाय, बॉलला सरळ पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. नाद नाही करायचा त्याचा रे, जडजेच्या मनातला राजा रे, नाद नाही करायचा त्या. दर्शनजी वायकर यांचं आगमन झालं, सहर्ष स्वागत. हो शॉर्ट पूल, बॉल सीमा पार, लॉंग लेगला क्लिअर केलाय, दर्शनीय षटकार.
फटक्यावरती पाहायला मिळतात. अगदी जर पाहायला गेलं तर हा कर्जत बाजारपेठ संघ अगदी या विभागामध्ये पहिल्यांदाच मी तर म्हणेन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे या मैदानाचा अंदाज आणि तदनंतर अंडर फ्लड लाईट्स थोडंसं कठीण अगदी त्यांच्यासाठी जरूर असेल, परंतु या कठीण परिस्थितीतून अगदी चांगला रस्सा मात्र त्यांना इथून काढावा लागेल. कमीत कमी धावसंख्येवरती मात्र विपक्ष टीमला त्यांना थांबवावा लागेल. जर मात्र कमीत कमी धावसंख्येपर्यंत थांबवलं तर मात्र त्या धाबांना पाठलाग करत असताना अगदी आपण पाहता ते थोडंसं दडपण बॅटिंग लाईनअपवरती देखील थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 35 आली आहे. ओव्हर क्रमांक 2 समाप्त झाला आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते. आपण पाहताय गोलंदाज सनी आलेत. सनी गोलंदाजी मार्क होती. जास्त लेदर क्रिकेट खेळतात. उखट केलाय शॉट थर्डमॅनला. फिल्डर थोडीशी गती तर कमी झाली आहे. पाठीमागे धावण्याचा प्रयत्न. आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा गती कमी करतोय. बॉलला फील्ड केलं. 2 धाबा कंप्लीट झाला. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 37. बापना स्टोअरचे मालक ओ सनी आणि त्यांनी मिळवली विकेट. बोल्ड फलंदाज बाद. थोरवे नावाचा पुसरी गावाचा महेंद्र थोरवे नावाचा शिवसैनिक संघ मनाला लई दिलवाला. विकेट आली आहे. विकेट आली आहे. ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये ज्या विकेटच्या शोधामध्ये कर्जत बाजारपेठ संघ होता ती विकेट अखेर मिळवून दिली आहे. ती मात्र सनी यांनी. चांगली बॉलिंग. फिरकीचा जादूगर. अगदी आपण पाहता बॉल पडल्यानंतर अगदी बारदार टर्न घेतोय. बॉलला जास्त टर्न मिळतोय आणि तो टर्न मात्र मयूरला समजलाच नाहीये. बरोबर एस्टांचा वेध घेणारा बॉल होता आणि तिथे मात्र मयूरची विकेट आली. आणि त्याच्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अकुर्ले टीमचा बाहुबली अतुल धनवटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. अगदी जर पाहायला गेलं तर उन्हाळ पावसाल याच मैदानावरती क्रिकेट खेळतात. म्हणजे किती पाऊस असला तरी या मैदानावरती ते खेळत असतात. त्याच्यामुळे या मैदानाचा सगळ्यात जास्त जर का अंदाज कोणाला असेल तर मात्र अतुल धनवटे यांना असेल. आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. ओ चांगला बॉल फिरवलाय आणि इथे रनआउटची संधी आहे. फिकी ओ डायरेक्ट हिट. फलंदाज अतुल धनवटे ओ यू टी आउट. पुसरी गावाचा महेंद्र थोरवे नावाचा शिवसैनिक संघ मनाला लई दिलवाला. शिवसैनिक संघ मनाला लई दिलवाला. असा 40 नंबर वाला तो रायगड जिल्ह्यात. विकेट आली आहे. फलंदाज बाद झाला अतुल धनवटे. खऱ्या अर्थानं साहिल असं म्हटलं जातं ना, घर फिरले की घराचे वासे फिरायला टाइम लागत नाही. पहिली विकेट आली आणि त्याच्यानंतर अतुल धनवटे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. आता खऱ्या अर्थानं कमबॅक करायला सुरुवात केली आहे ती मात्र कर्जत बाजारपेठ टीमनं. सनी खऱ्या अर्थानं बापना स्टोअरचे ओनर आहेत आणि त्यांच्याकडे जसा बॉल सोपवला सनीनं मात्र आपल्या फिरकीच्या जोरावरती इथून मात्र फलंदाजांना थांबवण्याची ताकद दाखवली आहे. ते धाडस त्यांनी दाखवलंय. हो यावेळी ड्राईव्ह केला. एक कव्हरच्या बाजूने बॉल काढला डीप मध्ये. फिल्डर नाहीयेत. बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईन पलीकडे. चौकार. चौकार आलाय. फलंदाज रवीच्या बाट मधून रनआउट केलं होतं. ओ खोलात टाकलाय. अक्षरशः खोलूनच ठेवलंय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे सनी यांची. अगदी जर तुम्ही पाहिलं गेलं तर एक 4-5 पावलांचा रनअप आणि त्याच्यामध्ये अगदी आपण पाहताय बरोबर लेग कटर.
ओ चांगला बॉल यावेळी पाठीमागून बॉलला फिरवलाय. डॉट बॉलच पाहायला मिळतो. यशांना चिटकून त्या ठिकाणी आपण पाहता यष्टी रक्षक कौतुक करायला हवं. चांगली बॉलिंग केली मी तर म्हणेन. सनी यांनी कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. 2 ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या 35. या ओव्हरमध्ये जर पाहिला तर धाबा खर्च केला त्या अवघ्या 7 आणि धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळतीये ती म्हणजे 42. 42 धाबा या धावफलकावरती आहेत. कर्जत बाजारपेठ आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांचे जे कोणी पाठीराखे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की हे मंच आपलं आहे. आपण या मंचावरती या. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि तदनंतर अकोर्ले टीमचे देखील पाठीराखे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. बेचाळीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. काय गोलंदाजी केली आहे सनी यांनी. फक्त 7 धावसंख्येचं षटक, त्याच्यामध्ये 2 विकेट्स, 1 विकेट रनआउटची आली, 1 विकेट्स मात्र मयूरची त्यांनी मिळवली आहे. आणि आता 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज राजू शेठ आलेत. आदरणीय सचिनजी खंडाकले साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. हो चांगली बॉलिंग. राजू शेठ अनुभवी एक्सपिरियन्स गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राजू शेठ यांना तुम्ही पाहता. आणखीन एक फिरकीचा गोलंदाज. हो ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केलाय रोशननं. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी मिळेल का. फंबल झालंय परंतु रवीला सेकंड डाव नकोय, त्याला स्ट्राईक हवी आहे. 1च धाव आली आहे. एका धाब्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 43. 43 वरती 43 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आहे. सनीनं कमबॅक करून दिलं. त्यानं 7 धावसंख्येचं षटक हाताळलं. त्याच्यानंतर आता राजू शेठ आलेत. ते देखील जबरदस्त कामगिरी करतात. ते देखील अगदी जर पाहायला गेलं तर 2 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च करतात. आता इथून खऱ्या अर्थानं कमबॅक देखील हवं होतं कारण की धाव गती वेगानं पुढे चालली होती. अगदी जर पाहायला गेलं तर सुसाडानं सुटली होती अकोर्ले टीम. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 धावा बनवल्या होत्या. जे प्रामुख्याचे गोलंदाज आहेत कर्जत बाजारपेठ टीमच्या त्यांच्यावरतीच आक्रमण झालं होतं. आणि तदनंतर मात्र अगदी पाठीमागच्या 2ही गोलंदाजांना आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल राहिलेत. राजू शेठ. 3रा बॉल समोर आपण पाहता रवी. ओ यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर वेगानं आलेत. 1 टप्प्यात बॉलला मात्र फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा 1च धाव. एका धाबानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचलाय 44. आदरणीय दीपकजी मोदले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आमदार चषक 2026 ही स्पर्धा कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट विद्यमान आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे यांनी केलंय. आणि आज खऱ्या अर्थानं साहेबांचा वाढदिवस आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळेल. साहेबांचा वाढदिवस सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या मंचावरती 4 बॉल झालेत. नाही गोलंदाजांवरती आक्षेप आहे. चला चेक करतोय आपण. गोलंदाजांवरती आक्षेप घेण्यात आला. गेले 3 दिवस 3 रात्रींमध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक लकी विजेत्या प्रेक्षकाला खऱ्या अर्थानं कूलर दिला आणि आजच्या रात्रीमध्ये फेअर डिलिव्हरी. चला एकत्रित देऊ नका प्लीज, एकत्रित देऊ नका. आपल्याला रिक्वेस्ट असेल कारण की आम्ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं ते 1-2 मिनिटं एक्स्ट्राचे दिलेत. अन्यथा आपण बरोबर 25 मिनिटांच्या आतमध्येच हे पहिलं सत्र आपल्याला संपवायचं असतं कारण की तुम्ही नव्यानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरलात. जे तुम्ही धाडस दाखवलं आणि इतक्या चांगल्या संघाच्या समोर इतका प्रदर्शनीय खेळ. हो यावेळी देखील आपण पाहताय फटका लॉंग ऑफ मध्ये चाललाय. फिल्डर वेगानं धावत आले. गुड फिल्डिंग. एकाच अटॅम्पमध्ये बॉलला कॅरी केलं आणि त्या ॲक्शननं मात्र बॉलला फेकी केली. धाव मिळाली ती आणखीन एक सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 46. आजच्या लकी विजेत्या प्रेक्षकाला मात्र या आमदार चषकाच्या माध्यमातून आपण सायकल देणार आहोत आणि ती सायकल खऱ्या अर्थानं ज्यांनी पुरस्कृत केले. ओ लोवर फुल टॉस
त्याच्यावरती आक्रमण, बॉल सरळ जाईल मिड विकेटला, सीमा पार, धाबा 6, षटकार. रात्रीमध्ये आपण पाहताय सायकल देणार आहोत आणि ती सायकल ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत केले आहे, कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय किशोरजी कदम यांच्या माध्यमातून आपण पाहताय ती सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं आमचे छोटे जे आमचे आयोजक आहेत ते आता मात्र लकी ड्रॉचं बॉक्स घेऊन अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. आजच्या रात्रीमध्ये कोणता लकी विनर असेल त्याला ती मात्र आमदार चषकाची सायकल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 52, 52 धावा, अर्धशतक कंप्लीट झालाय ते बॅटिंग करणाऱ्या अकुर्ले टीमचं. भरपूर मेहनत आहे या स्पर्धेमागे प्रत्येकाची. आपण पाहताय सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे, खऱ्या अर्थानं या गावाची चर्चा सातत्यानं कबड्डीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाली, परंतु पहिल्यांदाच घेतलेलं हे हाती आयोजन. त्यांना लागलेली साथ प्रदीपजी वायकर, स्वप्नीलजी जाधव त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सिद्धिविनायक क्रिकेट संघ मुद्रे आपण पाहताय अप्रतिम या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. इथे रनआउटची संधी आहे परंतु फेकी थोडी वाईड आहे. एक क्विक फेकी होणं फार गरजेचं होतं. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आहे ती म्हणजेच अगदी आपण पाहताय रवीला. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 54. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. अकुर्ले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्यासाठी अनोखं कॅश प्राइज नाही म्हणता येणार. ओ यावेळी ऑन साइडला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सरळ. संतोष चव्हाण यांच्याकडून दोन्ही बॅटरला षटकार आले तर मात्र 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला षटकार तर आलाय रवी याच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकारानंतर ती मात्र तब्बल 60 धावा धावफलकावरती आहेत. नंदू शिंदे यांच्याकडून खऱ्या अर्थानं त्यांची खाऊ गल्लीमध्ये अंडा पावची गाडी आहे आणि जर संघ जिंकतोय तर घरी जेवायला जाऊ नका, त्या ठिकाणी तुमची नाश्त्याची व्यवस्था आहे. हवे तेवढा तुम्ही नाश्ता करू शकता नंदू शिंदे यांच्या स्टॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ते अगदी आपण पाहताय 62. ओ यावेळी देखील आपण पाहताय फटका चांगला केला, डीप मध्ये चालला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला चौकार आणखीन एक पाहायला मिळतोय. आज मान्यवरांची मांदियाळी या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज आमदार साहेबांचं देखील आगमन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आज आमदार साहेबांचा वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या ठिकाणी या मुख्य मंचावरती आपण पाहताय आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. आज वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार साहेब देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहतील. खऱ्या अर्थानं गेल्या 4ही रात्री ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहतोय ते कर्जत खलापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट विद्यमान आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचे अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होणार आहे. व पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे कीपरकडनं चुकी झाली आहे आणि तोपर्यंत फलंदाज नॉन स्ट्राईकलाच बाद झाला. धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र 67 आणि टार्गेट आहे ते मात्र आता कर्जत बाजारपेठ या टीमच्या अगेन्स्ट 68 या धावसंख्येचं. चला नेक्स्ट मॅच असेल सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमजाई 11 गुंडगे. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. 1 लाईव्ह गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा. आदरणीय दीपकजी मोदले साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय.
68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे कर्जत बाजारपेठ टीमला. चला अकुर्ले संघाला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कोणताही विलंब होणार नाही. बरेचसे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं कर्जत बाजारपेठ या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. आज पहिल्यांदा हा संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चांगल्या लॉट्समध्ये खेळतोय. ही सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली केली आणि ते सुरुवात खऱ्या अर्थ करत असताना आमदार साहेबांच्या नावानं चालू असलेली या स्पर्धेमध्ये आपण पाहताय कर्जत बाजारपेठ हा संघ खऱ्या अर्थानं आपण खेळताना पाहायला मिळतोय. आदरणीय सचिनजी खंडागले साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तेजस यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या ठिकाणी करतोय. सचिनजी खंडागले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. आमदार चषक 2026च्या माध्यमातून गेले 3ही रात्रींमध्ये आपण खऱ्या अर्थानं प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला आणि तदनंतर आजच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहताय बरेचसे मान्यवर या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला अगदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करतोय. चला टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. वन लाईफ गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत सिद्धिविनायक नेरलपाडा. दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. दीपक दादा मोदले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय वन लाईफ गुंडगे या दोन टीम दरम्यान आपण टॉस या ठिकाणी करतोय. तिसरी मॅच असेल फायनल रात्रीतील हेड आणि टेल. हेड इज अ कॉल. टेल. टॉस जिंकलाय सिद्धिविनायक नेरलपाडा टीमनं आणि प्रथम ओके डिसिजन पेंडिंग आहे. अतुल दादा तुमच्याशी थोडंसं संवाद जरूर साधू आम्ही कारण की बऱ्याचशा स्पर्धा आपण या ठिकाणी भरवत असता. टॉस जरी तुमच्या अगदी विपक्षामध्ये आला जरी तुम्ही टॉस पराभूत झालात तरी देखील डिसिजन तर आता विचारूच शकत नाही परंतु स्पर्धेबद्दल जरूर विचारेन. ही स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल आल्यानंतर कसं वाटलं? खूप सुंदर वाटतंय. आमदार चषकाचं आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. खूप सुंदर खेळण्याची संधी दिली यांनी आम्हाला त्यांचं मी आभार मानतो. एक प्रश्न आवर्जून असेल. खऱ्या अर्थानं मुद्रे संघ म्हटल्यानंतर प्रचंड आवड आहे त्यांना कबड्डीची परंतु पहिल्यांदाच अगदी आपण पाहताना की या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या नावानं आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून खऱ्या अर्थाने आमदार ट्रॉफी आपण पाहताय. सिद्धिविनायक मुद्रे या टीमसाठी काय म्हणाल? तसं म्हणायला गेलं तर मुद्रे संघ पहिले पण क्रिकेट खेळायचा. सचिन लांगी सुधीर मुकादम असताना सुद्धा ते असे क्रिकेटचे सामने भरवायचे पण ह्या टायमाला यंग जनरेशननी चांगलं आयोजन केलेलं आहे. थँक्यू. वन लाईफ टीमचे कॅप्टन अतुल दादा खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातात शिवम लोबी. व्यासपीठावरती उपस्थित मलेकर साहेब यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. तेजसजी मोरे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्षमय स्वागत. ऑन गोईंग मॅचकडे 68चं टार्गेट चेस करतो या मॅचमध्ये मॉर्निंग स्टार बाजारपेठ संघ. जो संघ खरं तर 40+ या खेळाडूंनी भरलेला आहे आणि त्यांना खरं तर मोठं टार्गेट चेस करायचे या स्पर्धेमध्ये. 68 धावसंख्येचा टार्गेट धावसंख्या आहे ती 2. धीमागतीचा बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न अंतिम क्षणी कट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावसंख्या थांबते ती पुन्हा एकदा
2 आकड्यावरती बॉल संपलेत ते 4. पहिल्याच बॉलमध्ये सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा सिंगल, त्यानंतर पुन्हा डॉट. ही व्यूहरचना पहिल्या षटकाच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल लीव केलेला आहे, बराचसा काल बाहेर बॉल, ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. एक एक्स्ट्राची धावसंख्या ती 3. बॉल संपलेत ते 4. 68चं टार्गेट. पॉवर प्लेमध्ये एक चांगलं खेळ करावा लागेल या मॅचमध्ये बाजारपेठ संघाला 68 पर्यंत पोहोचण्यासाठी. अकुडाप्याचा बॉल फटका फसलेला आहे, पूल अनसक्सेसफुल ठरलाय. स्वतः विकेट किपर आलाय, डाऊन द बॉल, पकडले जाईल जेल. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू डीजे. पहिला धक्का लागतोय. 68चं मोठं टार्गेट आहे आणि एक फलंदाज असफल ठरत मैदानाच्या माघारी परतलाय. बाजारपेठ आणि त्यांच्या विरोधात आकुर्ले हा सामना मैदानाच्या आतमध्ये. मोठं टार्गेट आहे 68 या धावसंख्येचं आणि ते चेस करत असताना सुरुवात खराब झाली या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये टीम मॉर्निंग स्टार बाजारपेठ संघाची. नवीन फलंदाज डोलारे साहेब आलेत. सुजल अप्रतिम गोलंदाजीनं सुरुवात करतोय. अकुर्ले संघासाठी एक चांगली सुरुवात करून देतो. सेकंड इनिंग मध्ये 68 वाचवत असताना फार चांगली गोलंदाजी. अंतिम बॉल P1च्या षटकातील. ड्राईव्ह केलेला आहे, वॉट अ शॉट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॅटिंगचा दर्जा क्लासिकल 4. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. न भूतो न भविष्यती ऐसेच होते शिवछत्रपती. ज्या राजानं मुठभर मावल्यानं घेऊन खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं, त्या राजाचं सुंदर संगीत आज ऐकताच खऱ्या अर्थानं शरीराला काटे येतात आणि त्याचप्रमाणे अंगाला काटे येतात, शहारे येतात. ते राजे शिवछत्रपती शिवरायांना देखील तिवार मानाचा मुजरा आपण करूयात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली आहे धावफलकावरती. ते टोटल 7. 68चं टार्गेट येणारे 24 बॉल आणि आता 61 धावसंख्येची गरज. अतुल धनवटे आलाय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्ले नंबर 2. 3 सीमारक्षक आता सीमालगत पेट्रोलिंग करतायत. वेगवान बॉल, खांद्याचा वापर केलाय, एक्स्ट्रा टॉस झाला. बॉल फलंदाजाला समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. पहिलाच बॉल अतुल धनवटेनं एक जबरदस्त सुरुवात केली आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय रणजितजी देशमुख यांच्या वतीनं पारितोषिक अतुल धनवटेसाठी येते. पहिलाच बॉल निर्धाव. सेकंड बॉल पुन्हा ॲक्शन रिप्ले त्याच टप्प्यावरती आणि त्याच वेगानं बॉल. फलंदाजाला समजत नाहीये लाईन, थोडा त्रस्त होतो या लाईनसाठी खेळण्यासाठी फलंदाज. आणि इथे 2 लगातारची निर्धाव चेंडू येत आहेत. पंचाने इशारा दिलेला आहे, सक्त ताकीद दिला. यानंतर अशा पद्धतीचा बॉल अतुल फेकू शकत नाहीये. 1 बाउंसचा इशारा. तिसरा बॉल घेऊन तयार अतुल. पुन्हा त्याच रीतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 2 निर्धाव चेंडू नंतर प्रेशर रिलीज करणारा चौका. तिसऱ्या बॉलमध्ये पुन्हा चुकी केली. हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती हुकचा फटका. क्षेत्ररक्षक नव्हता. डीप मध्ये 4 धावा मिळाल्यात.
मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 68 मोठं टार्गेट आणि मोठ्या धावसंख्येनंच खऱ्या अर्थानं पुढे जावं लागेल या मॅचमध्ये टीम मॉर्निंग स्टार बाजारपेठ संघाला. बॅकफूटला जाऊन बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न कट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे तोपर्यंत पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 22च्या स्वरूपामध्ये एक रन ॲड होते धावफलकावरती. या 22च्या धावेनं धावसंख्या पुढे जाते. रितेश जाधव माहिती सांगतायत धावसंख्या ती 12. एक गडी गमावलाय, धावसंख्या ती 12. 68 टार्गेट 56 धावा अजूनही करायच्या त्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम बाजारपेठ संघाला. पुढे येऊन स्टेप आउट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं प्लॅन मिस. डॉट बॉल झालाय आणि इथे डॉट बॉलनं धावसंख्या थांबली आहे ती पुन्हा एकदा 12 या धावसंख्येवर. विकेट हॅट्रिकसाठी सागर चौधरी यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज अकुर्ले संघासाठी हे पारितोषिक आहे. निर्धाव चेंडू टाकतोय अतुल दनवटे. फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. मोठ्या धावसंख्येचा बचाव करायचा. आणखी एक डॉट बॉल जबरदस्त स्पेल हाताळलाय अतुल दनवटेनं. टोटल 4 डॉट बॉल टाकले त्या षटकात. एक 22ची धाव आलेली आणि एक चौकार आलाय. टोटल धावसंख्या आल्या त्या षटकामध्ये 5 आणि धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 12 या आकड्यावरती. 6च्या इकॉनॉमीनं 2 षटकात धावसंख्या सध्या 12ला एक गडी बाद. टीम मॉर्निंग सुपरस्टार बाजारपेठ संघाची अवस्था. हरु श्रीमंत योगी. विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्यानं अफजल खानाचा कुतला बाहेर काढून गेला आणि स्वर्गात गेल्यानंतर देवांनी देखील ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा माझा शिवभा होऊन गेला. असा मर्द मराठा माझा शिवभा होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवरायांच्या जयघोषानं देखील आपण मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. धावसंख्या ती 12 अंकावरती स्थिर. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3ऱ्या षटकामध्ये आलाय तो रोशन बॉलिंग मार्कवर. हा प्रकार बॉल एक्स्ट्रा टॉस होते. पुन्हा एकदा बॉल एक्स्ट्रा बाउन्स घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत विकेट कुठेतरी बेहवर करते या मॅचमध्ये. विकेट रंगांनी भरलेली आहे. विकेट काहीतरी रंग दाखवते आजच्या या रात्रीमध्ये याचं प्रात्यक्षिक उदाहरण. आणि इथून पंचांकडे रेफर केलेला डिसिजन. बॅटिंग करणाऱ्या टीमनं व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू. चला आपण टेक्निकल रूममध्ये चेक करूयात. मंथनजी माली सर टेक्निकल रूम मध्ये हा निर्णय खऱ्या अर्थाने चेक करतात. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाची धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 1 बाउन्सचा इशारा दिलाय राजेंद्र भोईर सरांनी. गोलंदाजी मार्कवरती रोशनला. एक्स्ट्रा बाउन्स होता बॉल वरती डोक्याच्या वरून जाणारा बॉल. 13 धावात बॅकफुटला जाऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकेंट एरिया. लॉंग लेग मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. रुपये ऑन द गो 4. रोशनच्या विरोधात आक्रमण. कारण आता उर्वरित येणाऱ्या या 3 षटकांमध्ये आक्रमक रूप धारण हवंय ते बाजारपेठ संघाला. आणि तोच प्रयत्न करतोय. फलंदाज बीट झाला. विकेट किपर बीट होतोय. डायरेक्ट हिट पोहोचलाय फलंदाज.
पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय डायरेक्ट हिट थोडं उशिरानं झाली त्यानंतर रन मिळते ती एक एरीनं धावसंख्या पुन्हा पुढे धावसंख्या पोहोचते ती 37 स्कोरर रितेश जाधव सांगतायत 18 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचलाय 68 या धावसंख्येचा पाठलाग करतोय तो मॉर्निंग स्टार बाजारपेठ संघ आणि अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे बॉल शिल्लक येते 16 आणि 50 धावसंख्येची गरज मॅच अजूनही संपले नाहीये प्रयत्नही करावेच लागतील क्षेत्र कोणत्याही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही आणि त्या संघर्षाचं युद्ध मैदानावरती दाखवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका ड्राईव्ह केलेला आहे बॅकफुट पंच डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत धावा मिळत आहेत दोन थोडा उशिराना थ्रो आलाय थोडा खेळत बसला क्षेत्ररक्षक डिले झालाय हा थ्रो करण्यासाठी आणि त्याच कारणास्तव 2 धावा मिळत आहेत दुहेरीनं धावसंख्या 2 ने पुढे जाते ती 20-20 रन्स ऑन स्कोर कार्ड सिंगल डबलला काहीच होणार नाहीये 50 धावा करायच्या होत्या त्यामध्ये 2 अजून 48 करायच्यात मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये पुढे जाण्यासाठी टीम बाजारपेठ संघाला या मॅच मध्ये हाफ टॅकर बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न चांगल्या रीतीनं बॉल हाताळतोय चांगल्या रीतीनं बॉल डिलिव्हर करतोय विकेट वरती खरं तर गोलंदाजी मार्क वरती रोशन पहिला बॉल त्यानं खराब फेकला त्यानंतर कमबॅक करायला त्यानं सुरुवात केली कारण मोठी धावसंख्या डिपेंड करतोय आणि असं असताना गोलंदाजांकडे भरपूर सारा वेळ आहे जे काही एफर्ट्स या मॅचमध्ये द्यायचे ते फलंदाजी करणाऱ्या टीमला द्यायचं आहे हे गोलंदाजांना देखील माहिती आहे त्यामुळे गोलंदाज कोणत्याही प्रकारची चुकी एक संधी देत नाहीयेत क्रिएट करत नाहीयेत खरं तर फलंदाजांसाठी एक चांगली रणनीती अकोले संघाचे पाहतोय हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा बॅकफुटला जाऊन हा फटका केलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगल्या रीतीने बॉलला अडवतोय उचलतोय फेकतोय फेकी थोडी खराब आहे बॅकअप चांगल्या रीतीने येतोय तोपर्यंत मिळते ती एक सिंगलनं धावसंख्या ती 22-46 धावसंख्येची अजूनही गरज सागर चौधरी यांच्या वतीने आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे या मॅच मध्ये अकुर्ले संघासाठी सुवर्ण संधी आहे तिसऱ्या षटकामध्ये रोशन बॉलिंग मार्क वरती 46 ची अपेक्षा आहे अजूनही यावेळी बॉल ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं डॉट बॉलच्या साह्यानं विकेट किपरकडे विसावलाय निर्धाव चेंडू आलाय षटक संपलंय पंच सांगतायत 3 षटकांचा खेळ संपलाय 68चं टार्गेट करतोय खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये चेस तो मॉर्निंग स्टार बाजारपेठ संघ आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती धावफलकावरती टोटल 1 लॉस 22 रन्स ऑन स्कोर कार्ड येणारे 12 बॉल आणि आता 46 धावसंख्येची गरज जसं चौथं षटक केली प्रगतीपथावरती या ऐकूयात आमच्या डीजे मास्टर कडून सुमधुर संगीत नेक्स्ट मॅच आपल्याला आणखीन एक हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल कारण की दोन्ही आपण पाहताना बलाढ्य संघ आहेत कर्जत तालुक्यामधील एकीकडे तुम्ही पाहणार आहात वन लाईफ गुंडगे आणि त्यांच्याच विरोधामध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक नेरलपाडा या संघाला पुरस्कृत केलं आहे सूरजजी गोडविंदे आणि अमितजी तुपे यांनी पुरस्कृत केलेला सिद्धिविनायक नेरलपाडा संघ नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 4 मध्ये अतुल धनवटे आलाय 2 षटकांमध्ये 46 धावसंख्येची गरज आहे जे काही करायचं ते या षटकामध्ये करावं लागेल आता बाजारपेठ संघाला देखील थोडा सामना कठीण होत चाललाय तो बाजारपेठ संघासाठी देखील परंतु अशक्य नाहीये क्रिकेटच्या पटलावरती काहीच या षटकामध्ये फाईट बॅक द्यावा लागेल तो मॉर्निंग स्टार बाजारपेठ संघाला लोअर फुलटॉस बॉल वेगवान बॉल होता ड्राईव्ह केलाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वेगन आलाय चांगली फिल्डिंग दुसरीचा प्रयत्न आहे नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागतोय टीम बाजारपेठ संघाला दुसरी सफलता मिळते या मॅच मध्ये टीम अकुर्ले संघाला सामना कठीण बनत चालला 11 बॉल आता 45 धावसंख्येची गरज 1 रन ऍड होती धावसंख्या ती टोटल 23 आकड्यावर राठोड साहेब आलेत नॉन स्ट्राईक एंड वरती बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न सातत्यानं या फटक्यांची
आवश्यकतेचा प्रयत्न केलेला आहे फलंदाजानं. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंच खोत सरांचा. अतुल तनवटे आलाय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता, जागा निर्माण केली होती आणि ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखी एक निराशाजनक स्थितीमध्ये जातोय पुन्हा एकदा बाजारपेठ संघ. शेवटचे आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 44 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉलमध्ये बाउंड्रीच्या शोधात जावं लागेल ते बाजारपेठ संघाला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आणि त्याचेच प्रयत्न करतोय फलंदाज, परंतु वारंवार सातत्यानं अपयश खऱ्या अर्थानं त्याला मिळतंय. संघर्ष करावाच लागेल. विजय आणि हार यांमध्ये आता जे काही असेल तो म्हणजे एक आक्रमक रूप टीम बाजारपेठ संघासाठी. आक्रमण केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. अशा पद्धतीचा सामना बाजारपेठ संघासाठी आहे. लॉंग ऑनला उडवलाय बॉल, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय लॉंग ऑनमध्ये आणि त्यानंतर दुसरीचा प्रयत्नात आणखी एक बॅटर बाद. तिसरा धक्का राठोड साहेबांच्या स्वरूपात लागतोय तो टीम बाजारपेठ संघाला. बाजारपेठ संघाचं कौतुक करणं देखील महत्त्वाचं आहे, कारण 40+ न जास्तीत जास्त संख्येनं या संघामध्ये आपण पाहतोय. 2 महाराष्ट्र पोलीस देखील या स्क्वॉडमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर 12वा खेळाडूचं देखील कौतुक करणं महत्त्वाचं आहे. हुसेन शेख देखील प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत योग्य रीतीनं पोहोचवतायत, त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. एक संत क्रिकेट चालू आहे. मान्यवरांचं आगमन या भव्य व्यासपीठावरती होतंय. मी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमदार चषकामध्ये मी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळली आहे. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. नुकतंच व्यासपीठावरती शुभ आगमन झाले मान्यवरांचं. अर्थातच विक्रमजी महाराज थोरवे आमचे गणेगावचे महाराज यांचं आगमन आणि त्यानंतर त्यांच्या समयमध्ये महेशजी महाराज यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करतो. त्याच्या समयेत वरस शेठ मावकर यांचं देखील शुभ आगमन. मी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमदार चषकामध्ये आम्ही मनपूर्वक मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर नंबर 5 मध्ये आलाय गणेश, बॉलिंग मार्क वरती आलाय. सामना सोपा झालेला आहे. या सामन्यामध्ये संपूर्णपणे पकड मजबूत केली आहे ती टीम आकुर्ले संघाने या मॅच मध्ये. धावसंख्या अडकली आहे ती 25. 43 धावसंख्येची अजूनही गरज येणाऱ्या 6 बॉलमध्ये अशक्य आहे, परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल काय बिघडेल तुम्ही आम्ही देखील सांगू शकत नाही. 6 बॉल 43. पहिलाच बॉल गणेशचा पहिलाच बॉल, खराब चेंडू, हातातून बॉल कदाचित निसटलाय, योग्य त्या रीतीने डिलिव्हर करता आलेला नाहीये. पंतांनी सांगितलाय व्हाईट बॉलचा इशारा. आमच्यापर्यंत माहिती येते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता 6 बॉल 42 धावसंख्येची गरज. तीन लगातारचे डॉट बॉल. सक्के शेजारे यांच्या वतीनं 3000 रुपयांचा कॅश प्राइज. हुक केलाय पाठीमागे, मिस फिल्डिंग, चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. नो +4. 5 धाबांचा बोनसच्या स्वरूपामध्ये या मॅच मध्ये शिरकाव करणारा बोनसचा पंजा. कमॉन डीजे.
टीम मिटिंग घेण्यास आता भाग पडले गोलंदाजांना, कारण आता 6 बॉल 37 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही संपल्या नाहीये. क्रिकेटनं दाखवलाय हरलेला सामना जिंकताना आणि क्रिकेटनं दाखवलं खऱ्या अर्थानं जिंकलेला सामना हरताना. एक क्रिकेटचं युद्ध आहे, तुम्ही आम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही या क्रिकेटचा खेळ. आता 6 बॉल 37 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याचशा दिवसातून आणि प्रथमच खरं तर नाईट रजनीमध्ये हे मॉर्निंग सुपरस्टार बाजारपेठ संघाचे सर्व खेळाडू खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती खेळ करतायत, त्यांचं देखील कौतुक आहे. परंतु आता 6 बॉल 37 क्रिकेट अनिश्चितताने भरलाय, क्रिकेट वेगवेगळ्या रंगांनी बहरलाय. याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळेल का? गोलंदाज चुकी करतोय गणेश सातत्यानं. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. हार आणि विजयाचं पराजयामधील अंतर दूर करणाऱ्या खऱ्या अर्थानं धावा येत आहेत. उशिरानं फटके येत आहेत. हे फटके अगोदर येणं गरजेचं होतं, परंतु उशिरा का होईना परंतु या धावा येत आहेत महत्वाच्या. 35 धावा आहेत, 33 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 5. चला, डोंट वेस्ट द टाइम प्लीज. मी विनंती करतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला स्पेशली सूचना आहेत, बॉल मध्ये आपण टीम मीटिंग करू नका. अतुल धनवटे आपणास मी विनंती करतोय आपल्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं सक्त ताकीद द्या. अकुटप्पाचा बॉल, वाढ शॉट, पिकअप शॉट, हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे. अंतिम सीमा लगत त्यानं पकडली आहे झेल. फलंदाज मात्र होतोय बाद. चांगला फटका होता. दोन चौकार लगावत सनी माघारी परतलेत. चांगली बॅटिंग बॉलिंग देखील जबरदस्त राहिलं सनी यांची या मॅच मध्ये. चार बॉलचा आता खेळ शिल्लक. 35 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक स्कूप केला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, शॉट फाईन लेग मध्ये झाली आहे मिस्टेक, कॅच ड्रॉप. एक धाव मिळते. 3 बॉलचा आता खेळ शिल्लक. इनिंग ब्रेक नंतर आपण मान्यवरांच्या यथोचित मान सन्मानाकडे जाऊयात. 3 बॉलचा खेळ शिल्लक या इनिंग मधील, या मॅच मधील. हाफ ट्रॅकर बॉल अगदी शरीराचा वेध घेतोय. वेगवान बॉल होता, शरीराचा वेध घेत आहे. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी देखील पूर्ण होतीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंच भोईर सर सांगतायत. या एक्स्ट्राच्या 2 धावा आहेत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या येते टोटल. चांगला फटका आहे, ऑन ड्राईव्हचा फटका. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सामना एकतर्फी झालाय. मॅच मध्ये केवळ आता औपचारिकता शिल्लक. या चेस डाऊन मध्ये बऱ्याचशा धावांपासून कमी पडलाय तो मॉर्निंग स्टार बाजारपेठ संघ. परंतु त्यांचं देखील कौतुक आहे, त्यांचा संघर्ष देखील अप्रतिम राहिलाय या मॅच मध्ये. स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज, डायरेक्ट हिट. रनआउटच्या स्वरूपात अंतिम क्षणी फलंदाज बाद होतोय आणि इथे हा सामना जिंकलाय. बाजारपेठ संघाचा कौतुक. 12वे प्रतिनिधी हुसेन शेख यांनी देखील आम्हाला एक चांगली साथ दिली.